आई काय बनवते ग? काय आहे? मटन किमा बनवते. हे काय आहे? हे मटन काय केलंय? उकळून घेतलं की काय? मटन किमा हा मी कुकरला हळद मीठ टाकून उकळून घेतलाय. हे काय आहे? हे कोथिंबीर, मिरची, पालक, मिरी, जिरं आणि धने हे एकत्र वाटून घेणार. हे काय आहे? मटर, शेपू भाजी, लसूण आल्याची पेस्ट आणि कांदा हे एवढं सामान लागणार. आता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार. आता हे पेस्ट होईल. ठीक आहे, आता आपण मटण किमाला सुरुवात करू. तू पण वाट बघते मटण किमायला? हो. सगळं इकडे हे वाटण तयार. आता हे मिक्स करून घेतले आहे जे मटण आपण शिजवले आहे कुकरमध्ये. त्याला फोडणी द्यायची आहे. किमा सुटा करून घेतल्याने तो चांगला मिक्स होतो. जर तुम्हाला किमा कुकरमध्ये लावून नाही घ्यायचा असेल तर शिजायला वेळ लागतो, म्हणून मटण किमा हा कुकरमध्ये उकडून घ्यायचा आणि मग त्याला फोडणी द्यायची. मग लवकर होतो, नाहीतर 2 तास लागतात. वर पॅन ठेवलाय, तो पॅन पूर्ण तापला की त्यात तेल घालणार. यामध्ये 2 चमचे दही पण टाकायचे असते. 1 चमचा मसाला, हळद, 1 चमचा हळद ना. धने पावडर 1 चमचा ना. 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. 1 चमचा गरम मसाला. हे चांगलं फेटून घ्यायचं, एकत्र मिक्स चांगलं करायचं. ओके. म्हणजे हे गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत दह्याच्या. आणि ते मटणामध्ये पण गुठळ्या राहायला नाही पाहिजे ना. म्हणून ते करून घेतलं ना. ढवळत राहायचं ना, मिक्स करत राहायचं. म्हणजे मटणामध्ये गुठळ्या राहू नये त्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी मटण सारखं परतून घ्यावं लागतं. ओके. मग ते काय पॅन मध्ये पॅन मध्ये करायचं ते. ठीक. हे आता आपण आपण पेस्ट बनवली. ही पेस्ट आता किम्यामध्ये घालणार. किम्यामध्ये आता किमा पॅन ठेवलाय ना गॅसवर, त्याच्यात जरा जास्त तेल घाला. 3-4 चमचे तेल घालावं लागतं. तेल जास्त लागतं. जर तेल तापलं की त्यात कांदा घालायचा. वाट बघते कधी होईल. जिरा थोडा टाकला. कांदा आता लाल झाला, आता लसूण आल्याची पेस्ट टाकायची. कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती आलं लसूणची पेस्ट टाकायची. त्याच्यातच एक बडी वेलची, मोठी वेलचीचे दाणे काढून टाकायचे. ओके. मोठी वेलची. मोठी वेलची सोलून त्याचे दाणे टाकायचे. परतून घ्यायचं. हिरवं वाटण टाकायचं. ओके. आता हे हिरवं वाटण आपल्याला पॅन मध्ये टाकायचं, मिक्स करायचं.
हा हिरवा मटन खिमा ना, म्हणून आपण हे हिरवं सॅलड टाकलं आहे. याच्यामुळे पाणी जेवढं कमी टाकशाल तेवढं चांगलं. मटन खिम्यामध्ये कधी पण पाणी कमीच पाहिजे, पण जर जास्त ते ड्राय झालं तर त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करावं. मटन किमा टाकून हा उकडल्यामुळे आपला किमा असा दिसतो. वाव. आता चेक करायचं, परतून द्यायचं एकदा. गॅस फास्ट केला आहे. वा, छान स्वाद येते. आता चेक करायचं, परतून द्यायचं एकदा. पास केला आहे. छान स्वाद येते. जे मगाशी आपण दही केलंय ते दही मसाला जो हो दहीची जी पेस्ट बनवली आपण, हळद मसाला गरम मसाला वगैरे टाकून जी पेस्ट बनवली ती याच्यामध्ये आपण मिक्स करत आहोत. आता मटर मिक्स करायचे. मटर वगैरे टाकल्याने स्वाद अजून छान येणार आहे आणि चव पण छान लागणार आहे, एवढं तर नक्की. सुगंध एवढा छान सुटला आहे, मस्त शिजत पण आहे. आता आपलं मीठ राहिलं आहे, सगळ्यात मेन गोष्ट. म्हणजे किती चमचे मीठ टाकायचं? चवीनुसार. ओके, आपण एक याप्रमाणे 1 चमचा मीठ टाकला आहे. तुम्हाला जसं चवीनुसार लागेल किंवा तुमची क्वांटिटी जेवढी जास्त असेल त्याप्रमाणे मीठ तुम्ही प्रेफर करा किंवा टाका, जेणेकरून खारट हे व्हायला नाही पाहिजे, स्वाद चांगला यायला हवा. आता शेपूची भाजी टाकली आहे, जेणेकरून अजून छान स्वाद येणार, छान टेस्ट लागणार. ही पण तुमच्या तुम्हाला आवडीनुसार टाकावी, कारण केली तरी जर तुम्हाला नाही टाकायची असेल तर ही नाही टाकू शकत, पण ज्यांना आवडत नसते त्यांनी नाही टाकलं तरी कंपल्सरी नाही आहे. चांगली मिक्स करून घ्यावी.
गॅस बारीक ठेवा. आणि मिक्स करताना कधीही गॅस बारीक ठेवावा. छान. हॉटेलमध्ये जशी भेटते तशी सेम घरी बनवता येईल आपल्याला. मीडियम गॅस ठेवायचा. झाकण थोडा वेळ ठेवून शिजवा. मीडियम गॅस ठेवलाय आणि झाकण ठेवून शिजवावा थोडा वेळ, 10-15 मिनिटं. मध्ये आपलं सर्व काही टाकून झालं आहे, त्यामुळे आता शिजवून सर्व करावी. तेल सुटले. मटन किमामध्ये मोज करून तेल सुटतं आणि तेच सगळ्यात चविष्ट असतं. थोडस. आता हे पूर्ण रेडी झालंय, खाऊ शकतो, टेस्ट करू शकतो. हा रेडी झाला ना. चला आता टेस्ट करूया. वाव, त्याच्यामध्ये तेल पण आल्यावरती सर्व काही छान झालंय. जसं काय बाहेर आपण जसं खातो हॉटेलमध्ये, तसं घरगुती मटन किमा घरी तुम्ही एकदम इझिली बनवू शकता. पण तुम्ही नक्की कुकरमध्ये शिजवा, जेणेकरून तुमचा किमा लवकर बनेल. गॅस बंद केला आहे. आता हा मटन किमा खायला रेडी. पण टेस्ट करू त्या डिशमध्ये काढून घेतलं आहे टेस्टसाठी. त्याच्यावर तुम्ही ब्रेड पण खाऊ शकतात, पाव पण खाऊ शकतात, चपातीवर खाऊ शकतात. तुम्हाला जे आवडेल त्या गोष्टी तुम्ही खाऊ शकतात. पाव आणि किमा म्हणून किमा पाव बोलतो, पण किमा पाव हा खायला म्हणून उत्तम लागतो पावाबरोबर. आपण घरी बनवलाय, टेस्ट करून बघूया. एकदम उत्तम झाला आहे, चविष्ट झाला आहे. तुम्ही नक्की घरी करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि कमेंट नक्की करा कसा झालाय. मेन नाही, तुम्ही घरी बनवून बघा आणि कमेंट करा की कसा झालाय आणि सांगा तुमची